त्यानंतर आता आम्ही चालू फिरायला आणि रात्री निघणार आहोत. तर आता डबा बनवून घेते. तर आता चिकन बनवायला घेतलं मी. ह्याच्यामध्ये चिकन बनवणार आहे. चिकन रेडी झालं आता. इथे मी दाखवते तुम्हाला. मस्त शिजले आता. आता आम्ही चिकन बनवलेलं ते डब्यामध्ये पॅक करतोय. मला मस्तपैकी चमचमीत सुक्काच बनवले. ग्रेव्ही नको सांगायला. काय टेन्शन नको. घरचा तो शेवटी घरचा किती जरी केला तर बाहेर. आता बाकीचे दिवस बाहेरच जेवायचं आहे. तर थोडंसं पहिल्या दिवशी आज वार पण आहे आणि 1 वाजलाय रात्रीचं. मला वाटतं 3 डब्यामध्ये आराम. काय वाटतं तुम्हाला? व्हायला पाहिजे. बघू भरतं करा. एवढं बस नाही काय तू पहिले भर सगळं आणि मग जो उरल तो थोडाफार कुठं अरेंज करून ठेव. A few moments later. तर आम्ही आता निघतोय बाहेर जायला फिरायला. चला. तर गाईज आम्ही आता घरातून निघालो आणि निघता वाजल्यात 2 वाजल्यात. 2:12 झाले. सो तर आता मस्तपैकी आम्ही मंदिरात पण गेलो. नारळ फोडला. मम्मी पप्पाला बाय केला आणि आता चाललो जासईला. कारण की अर्धी पब्लिक आमची जासईला वेट करते. त्यांचा पण कॉल आलेला थोड्या वेळपूर्वी की बोलते निघालेत की नाही. तर आता कोण आहेत आणि कुठे चाललोय. तुम्ही सांगितलं आपण कुठं चाललोय? सांगितलं नाही. तो थोडाफार सस्पेन्स ठेवूया. कुठं चाललंय फिक्स नाही अजूनपर्यंत. 2 डेस्टिनेशन्स आहे. आम्ही जायचंय म्हणजे आता अजूनपर्यंत 2 डेस्टिनेशन्स आहे. कुठं जायचं तो अजून प्रॉपरली डिसाइडेड नाही. गेल्यानंतर आम्ही डिस्कस करू. जिथे वाटेल जायचं मग गाडी त्या साईडला वळवू. वरती किंवा खाली दोघांपैकी एक. नॉर्थ या साऊथ. ये आता बघूया कुठे काय डिसाइड होतं. साऊथ जायचं की नॉर्थ जायचं. बट घरी नको. नाहीतर कुठे जायचं ते अजून कन्फर्म नाही. आणि आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्ही लॉग बघत राहा तर तुम्हाला थोडंफार समजेल की आम्ही कुठे चाललोय. सो लेट्स गो. तर आम्ही आता पोहोचलोय जासईमध्ये. तर हे लोक आहे तिकडे. सगळी गँग आहे आमची. परत एकदा बॅक यार. अरे काय खात येवलंय. कुठं एवढं रात्रीचे. गेला विरू. दोघींना पहिले बसवा. ते जेवणाची पुढेच राहते. सगळ्यात मोठी बॅग कुठे. मोठा बॅग. तर सगळ्यांची आता बॅगा आतमध्ये लोड केल्यात. या दोघींना पण आतमध्ये टाकलाय. नारळ फोडला नारळ आम्ही घरची. ब्लॉग मध्ये घ्या होते. अरे तुलाच घेतोय. कशा बसल्यात दोघी जणी. आम्ही दाखवते थांबा. दोघी त्या साईडला बॅगा ठेवल्यात आणि इकडे दोघी जणी बसल्यात. तर इथं पण आता हे पण नारळ फोडतोय. गणपती बाप्पा मोरया. सो लेट्स गो. इथनं आता आम्ही निघतोय. आता ऑन द वे पहिले डिसाईड करू कुठं जायचं नक्की. मग अपडेट देतो नक्की कुठला प्लॅन आमचा फिक्स झाला आहे. नॉर्थ या साऊथ. तर गाईज आता आम्ही टोटल 335 किलोमीटर्स कवर केलेत आणि ॲज युजल त्याच हॉटेलला थांबलो आहे. मी तुळजापूरला जाताना याच हॉटेलला थांबलेलो.
तर हा हॉटेल एकदम चांगला आहे, टेस्टमध्ये एकदम मस्त होता, म्हणून या टायमिंगला पण आम्ही इथंच थांबलो आहे. तर इथं नाश्ता करू थोडासा आणि मग पुढे निघू. सकाळी आम्ही इथे निघालेलो 3 वाजता आणि पोचता वाजलेत 8 सकाळचे. सो तर परत त्याच हॉटेलला आलो. लेट्स बघू इथला, कारण की मेंदूवडा मागचोलेले चांगला लागला, मेंदूवडा पण चांगला होता, परत शिरा चांगला होता, अजून काय होतं मिसल वगैरे पण चांगली होती, म्हणून हाच हॉटेलला थांबतोय आम्ही परत. तर याही ॲज युजल मेंदूवडा ऑर्डर केला आहे. निघेन तशीच आहे का टेस्ट? तशीच आहे ना? चांगली आहे ना? टेस्ट नाही चेंज झाली, थँक गॉड. मग झाला पण त्यांचा, चालू पण झाला. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, चला ऑर्डर करा. A few moments later. तर आमचा आता नाश्ता करून झालाय आणि 8:30 वाजून गेले तिथेच. तर लास्ट टाइम पण आम्ही इथंच थांबलेलो तुळजापूरला जाताना. अजूनपर्यंत तुम्हाला आम्ही सांगितलं ना की नक्की कुठं चाललो आहे, तोपर्यंत तुम्ही पण थोडंफार गेस करा. आता तुळजापूरच्या आसपास तर पोचलो आहे मे बी. तर इकडनं अजून खूप जर्नी बाकी आहे. हां, साऊथला जायचं फिक्स झालं आहे, पण साऊथला कुठे चाललो आम्ही थोडंफार सस्पेन्स ठेवूया थोडंसं. सगळे आता मेंढरा गाडीत भरणार. चलो. बाय द वे श्रुतिकाने हा कलर केला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा दिसते हिचा कलर. हां, हायलाइट्स सॉरी, ते आम्हाला नाही माहिती. आम्ही निघतोय आता इथनं. नाश्ता वगैरे केला आणि आता वाजले सकाळीचे 8:45. तर आता ऑन द वे निघतोय. तर आता आम्ही महाराष्ट्राची चेकपोस्ट म्हणजे बॉर्डर क्रॉस करून आता कर्नाटकामध्ये एंटर केलं आहे. तर कर्नाटका स्टेट चालू झालं आहे इथनं बसून. हे मोठ्या गाड्या इकडं यासाठी चेकिंगसाठी लोड. फायनली आम्ही कर्नाटका स्टेटमध्ये एंटर केलं आहे. तर इथनं अजून पुढे जर्नी बाकी आहे. पाठी सगळे झोपलेत. अनिकेतला सोडून अफगाणिस्तानवरून आणलेली शॉल घेऊन यश घरात झोपलेले आहे. हा म्हणजे तुम्हाला काही झोपलास पण झोपलास सांगा पट्टी. सर नमस्ते, आपको यहाँ से सभी पॉइंट्स आपको चालू होता है. हाँ पता है मुझे. पार्किंग है सर हमारा लोकल ऑटो रहता है इधर सब घुमाने के लिए. नहीं ज़रूरत नहीं, मैं पहले आ चुका हूँ. ओके सर, ठीक है. तो बघ, तो मंदिर दिसला का? तर गाईज आता आम्ही हम्पीला पोचलो आहे. समथिंग 350 किलोमीटर नॉनस्टॉप. सकाळी 8 वाजता स्टॉप घेतले ना, तिथं पोहोचून वाजलेत ऑलमोस्ट 2 वाजायला आले. तर 350 किलोमीटर आम्ही रनिंग केली आणि हम्पीला पोचलो आहे. तर आता इथं एक विरूपक्ष मंदिर आहे. मी आज 6 महिन्यापूर्वी पण आलतो जूनमध्ये इथे. तर तो व्लॉग नसेल बघितला तो तुम्हाला मी आय बटनमध्ये देईल, तो नक्की बघा.
सो आता इथनं हा मंदिर दिसतोय तुम्हाला, हा मंदिर आहे विरूपाक्ष मंदिर. तर मग तिथनं दर्शन करून आम्ही मग तिकडनं निघणार आहोत पुढे. आता एक हम्पी तर माहीत पडले, आम्ही हम्पीला पोहोचलो. अजून पण पुढे आहेत डेस्टिनेशन. मी आता मंदिराच्या इथे पोहोचलोत, विरूपाक्ष मंदिर. किती वाजले? हो 2 वाजायला आले. अजून आपण जेवण पण नाही केलं, घरनं जेवण वगैरे बनवून आणले सर्व. आता बघू, हे इकडचं दर्शन वगैरे झालं की पहिल्या दिवशी पालना झाला. पालना ट्रॅव्हलिंगमध्येच जरा टाइम गेला. आता पुढे काय नाही, हा समोरच मंदिर आहे. हो गर्दी आज सॅटर्डे संडे. इथं आवळा दिसली, आवळा. मी आवळं खायला घेतले, लिहिलं चांगलाच मीठ टाकले तिने. का घ्या वहिनी. मंदिरात ना आम्ही निघालोत आता, पण मंदिर बंद होता, दर्शन नव्हता आम्हाला, दर्शन वगैरे नाही भेटला. 3:30ला मंदिर ओपन होणार होता, आता सध्या बंद होता. तर आतमध्येनं जाऊन आम्ही बघून आलो मंदिर वगैरे, आणि आता निघतोय जायला दुसऱ्या डेस्टिनेशनला. इथे मंचुरियन घेतले तिथनं, मंचुरियन घेऊन गेले. बघूया, ट्राय करू कसे लागतात मंचुरियन. 50 रुपयाचे मंचुरियन. हो चला 50 रुपयाचे. इथं येऊन तुम्ही गोबी मंचुरियन खाल्ले, वा. सो तर गाईज आता आम्ही इकडनं विरूपाक्षी मंदिरच्या इकडनं निघालोय, आणि प्लॅन होता स्टोन चॅरियटचे जायचा, बट उन्हाच्या मुलं आम्ही कॅन्सल केलं. आता आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे. तर तेच रूट बघतोय कुठून कसं सविस्तर पडतोय, कारण की मध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक भेटले, परत ती ट्रॅफिक नको. सर थोडा पुढे येऊन आम्ही तर जेवणासाठी इथं असे झाडं बघितलेले आहेत. तर झाडाच्या खाली मस्तपैकी आम्ही जेवण पार्सल घेतलं आहे. तो आता इथं बसून जेवू. की वाजल्यात 2:30, आणि इथनं पण पुढे खूप लांब जायचं अजून. इथंच बसूया, काय बोलतं है ना इथं? ओके. ते जेवायला बसलो झाडाची सावलीमध्ये. तर डब्बे वगैरे बनवून आणलेले. हे काय अजून एक आहे हा चिकनचा, तू घ्या. संपवा नुसता का वाटलाय चिका रे. A few moments later. जेवण वगैरे करून झालंय आमचं, आणि आम्ही आता निघालोत. कुठे निघालोत? घरी चाललो आता, कुठेतरी डेस्टिनेशन. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालोत आम्ही, आणि आता जेवण वगैरे करता. आणि वाजले 3:15 वाजलेत. 9 पर्यंत पोहोचू आम्ही. हो तरी गेस करा तुम्ही आम्ही कुठे चाललो. येस यू कॅन गेस. माझा मॅप. सो तर गाईज आम्ही जेवून वगैरे निघालोय. निघता वाजले 3. सो तर नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचायला रात्रीचे 9 तरी वाजतील साधारण. तोपर्यंत तुम्ही गेस करा आम्ही कुठं चाललोत. सो इकडनं आमचं सगळं उरकलं आहे. जास्त इच्छा नव्हती कोणाची काय बघायची, म्हणून अर्ध्यामधनंच रॅपअप केला आणि निघालो. भूक पण लागलेली, जेवलो. तर आम्ही जाणार होतो दुसऱ्या डेस्टिनेशनला चॅरियटला, पण सगळीजण उन्हाला इतकी घाबरली की बोलतो नको कालो याच्यामध्ये, त्यापेक्षा निघू. तर आमचा पोट भरून झाला, तर गाडीचं खूप पोट भरायचं आहे. डिझेल भरण्यासाठी थांबलो. तर आता इथनं इथनं डिझेल भरून आम्ही निघू. कुछ तुफानी करते टाकली जंगलात ना. असला तर असला रस्ता आहे ना. परत बघा भाऊ तिकडे वेगळीकडे हे मॅप साठारलेत आणि वाट लावली अख्खी. याने तर मेन फसवलं आपल्याला. पण ह्याला जॉईंट झालं पाहिजे ना. परत पुढे युट्यूबला सांगतोय लॉंग कट सांगते मॅम. किती किलोमीटर होतं? 3.5 किलोमीटर युटर्न आहे. तो चांगला होता. त्यापेक्षा रॉंग साईडने युटर्न घेतला असता. पण 3.5 किलोमीटरवरनं आमचा फेरा झाला.
मॅप साठवलाय, मॅपन वाट लावली आमची सकाळपासून तसाच चाललाय. कुठनं जिथनं सरळ जाण्यापेक्षा आम्हाला सिटीमधनं फिरून घेत चाललंय तो. आता 3.5 किलोमीटर सरळ जा, परत 3.5 किलोमीटर युटर्न या. शेवटी आपण इथंच आलो असतो रे सरळ निघाला. रस्ता काय इथनं बघू कच्चा रस्ता कुठं भेटतंय का. युटर्न तर मला असेल का. 4 किलोमीटर नंतर इतका आम्हाला रोड भेटलाय खाली. 4 किलोमीटर परत आलो. आता इकडनं परत 4 किलोमीटर जाऊ. आता बघ इथनं आलो पुढे मॅप दाखवत पुढे जा बोलतो. तू डायरेक्ट पूर्ण कट असेल तिथनं दाखवत असेल. अरे पण इथनं रस्ता आहे ना. मॅपने तर अर्धा जीवन हैराण केले सकाळपासून. चार किलोमीटर बसला येऊ आपल्याला. तो बघ रस्ता कसा आहे. परत आपल्याला राईट लेफ्ट कुठं का असाच. तर आम्ही मागाशी हा पेट्रोल पंपच्या इथनं आलो. आता प्रॉपर रस्त्याला लागलोय मामदो रोड. आपल्याला ना बघ यो वरनं फिरून येतोय ना रस्ता. या रस्त्याने येणं होता पण चुकलो रस्ता. पाय पण आखडले होते बसून तर उतरलो आणि पाय बी मोकळे केले जरा. आणि हे आहे तिकडे सगळे बाकीचे. काय यशू? भाकरवडी चितळे भाकरवडी माहितीये मला. कळलं आणि आम्हाला बॉक्स होतो पुण्यावरनं. हाय दिसून पण येत नाही. संध्याकाळ झाले ना. कोण कुठे गेला? सगळीकडेच आहेत. चला बँगलोर मध्ये आम्ही एंट्री केली. आता खूप उशीर झाला बँगलोर मध्ये पोचता 10:30 वाजलेत रात्रीचे. कारण इथे खूप ट्रॅफिक असते. आणि एक हॉटेल पण भेटलं आम्हाला. आता आजची रात्र आम्ही याच हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत. तर आता अजून जेवलो वगैरे नाही आहोत आम्ही. तर उद्या मंडे पण आहे. तर आता जेवून घेतो 12 वाजायच्या आधी. आता हे गेलेत पार्किंगला गाडी घेऊन. बॅगा वगैरे थोड्या नंतरच आणू. पहिला जेवून घेऊ आम्ही. तर आम्ही आता रूममध्ये पोचलो. तर ही आहे आमची रूम आजच्यासाठी. चला मग आता आम्ही निघतोय जेवायला जायला. थोडे आलो रूमवर फ्रेश झालो. आता जातो जेवायला. आता हॉटेलवर नाही इथनं आम्ही चालत जाणार आहोत. जेवून घेतो काहीतरी खाऊन घेतो. कारण 11 वाजायला आलेत आता. भूक पण खूप लागले. उद्या खाऊ नाही शकत सोमवार आहे. तर इथेच जवळपासच हॉटेल बघितलं येई रेस्टॉरंट. तर तिथे जाऊन जेवू. कुठे आहे रे हॉटेल? राजू हॉटेल कुठे आहे? जवळच जायचं. रिव्ह्यू बघितलेस? रिव्ह्यू बघितले. काय नाही भेटलं तर आपल्याला हातगड्या आहेत. हो टेन्शन नाही. मग इकडेच येऊ. बाकीची गँग राहिले पाठी. यो चिकन काउंटी. हां बस बंद. काय भाऊ ना. आम्ही आलोत आमच्या हॉट रेस्टॉरंटच्या इथे. तर आम्ही चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलं. चिकन लॉलीपॉपच आहेत ना. लॉलीपॉप आलेत आणि तो चिकन चिल्ली आहे.
चिकन चिल्ली. दिस इज अ शेजवान. शेजवान चटणी. ओके. चटणीचा अवतार बघू. इतके ऑर्डर दिले आम्हाला समजलं ना की काय बोलतं काय नाही. म्हणून चांगलं वाटतं. इल्ले नाही नाहीच. चिल्ली आणि लॉलीपॉप आता खाऊ गेलो. मेन कोर्स ऑर्डर दिला बट काय समजलं ना काय आहे काय नाही. बघू आल्यानंतर समजू. चांगली आहे. चिकन हैदराबादी चिकन कोल्हापुरी तुम्हाला एक चपाती गार्लिक नान घेऊन येता ऑर्डर दिला. अच्छा काय तू काय बोलतो. ही चपाती कोणी आणली? चपाती तुम्ही सांगितले. दणक्यात तेलला तर कसलं ऑफरलाईन कसलं. A few moments later. तर आम्ही जेवून सर्व निघालोत आता रूमकडे. आणि आता खूप टायर्ड आहे सर्वजण कारण की इतका प्रवास करून आम्ही मुंबईवरनं हम्पीवरनं आता बँगलोरला आलो. तर गाडीच्या इथे जाऊन आता बॅगा घेणार आहोत. बॅगा घेऊन मग सो जाएंगे. 11:30 वाजलेत रात्रीचे. आता आम्ही बॅगा घेण्यासाठी खाली आलो आहे. गाडी तिथे लावलेली तर सगळ्यांच्या बॅगा गाडीतच आहेत कारण की आम्ही आल्या उतरलो जेवायला गेलो बॅगा तसंच ठेवल्या. तर आता बॅगा घेऊन वरती जाणार होतो. खूप टायर्ड गाडी इथे. जेवढे बॅग आहे तेवढे घ्या. 4 कसे काय. आपले एक एकच आहे. आपण एक एकच चला वरती. त्यांची पण एक एकच आहे. माझी पण एकच आहे रे. तुझी 2 आहेत त्या. माझी 2 आपली एक तरी जाईल त्या. एक घेईल मी माझी आंबा कलरची. एक एक करून माझ्या बॅगे हलकी आहेत ते पण बोलले. काढा बाबा. खाना पडेल. नाही पाण्याची बॉटल दिल्यात नाही. सर्वांनी बॅगा घेतल्यात आणि सर्व चाललेत आता वरती. इथे लिफ्ट बोलवले. अजून आता उद्या बँगलोरला इथलं पॅलेस आम्ही बघू. तर उद्याचा लॉक पण मस्त असणार आहे. किती आलू बंद होतो. काय लाईट आहे. नाही याच्यात दिसणार. इथं दिसेल तुम्हाला. तू दिसशील. थर्ड फ्लोर पे जाने का है. फर्स्ट फ्लोर पे पहुंच चुके हैं. सेकंड फ्लोर पे भी पहुंच चुके हैं. अभी थर्ड फ्लोर पे जाएंगे. चलो अब बहुत टाइट है. 12 वाजले उठायचं. 6 वाजता. काय धावतात दोघं जण. ये दोघे काय दोघं का पकडा पकडी घेत. इतकी मोठी लावली आहे तर लॉक लावा ना तुम्ही. ए ती बॅग माझ्याकडे माझी आहे. मी तुझी बॅग तुझ्याकडे ठेवतो. थांब. लॉक तिकडे तरी बेड टाकला. चला तुमची रूम कुठली आहे. आज मग ह्याच्यात गेलो असतो. ही लेडीजची रूम. तरी इथे यांच्या बॅगा. चलो मी पकडापकडी गेलो होतो अनिकेतांनी. सो तर आता आम्ही रूमवरती पोहोचलोय. तर आजचा व्लॉग आम्ही इथे एंड करतो. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा यूट्यूब चॅनलला. आणि उद्याचा व्लॉग पण चांगला असणार आहे कारण की उद्या आम्ही बँगलोर पॅलेसला व्हिजिट करायला चाललो आणि त्यानंतर पण एक नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे. आता ती तुम्हाला पुढचा व्लॉग बघितल्याशिवाय माहीत पडणार नाही. तर हा व्लॉग आम्ही आज इथेच एंड करतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. टेक केअर.